या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। करंगळ्या कापून झालेले अभिषेक, काळी बाहुली आणि अजित पवार मृत्यू प्रकरणी बड्या नेत्याचा दावा काय? पोस्टरने खळबळ। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात निधन झाले। हा विमान अपघात केवळ तांत्रिक बिघाड नसून त्यामागे अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा मोठा कट असावा, असा खळबळजनक आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे। सध्या चर्चेत असलेल्या नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातचे या प्रकरणाशी धागेदोरे असल्याचे समोर आल्याने आता या प्रकरणाला गंभीर राजकीय वळण लाभले आहे। 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी मुंबईहून बारामतीकडे जाणाऱ्या VSR व्हेंचरच्या लिअरजेट 45 विमानाचा बारामती विमानतळावर उतरताना भीषण अपघात झाला। या अपघातात अजित पवारांसह 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे। सुरुवातीला हा अपघात खराब हवामानामुळे झाल्याचे सांगण्यात आले, मात्र त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली। त्यातच आता अमोल मिटकरींच्या पोस्टमुळे संशयाची सुई अघोरी शक्तींकडे वळली आहे। सोमवती अमावस्या, करंगळ्या कापून झालेले अभिषेक, काळी बाहुली, काळी जादू, सुया, हळदी कुंकू, अघोरी पूजा, सहयोग सोसायटी समोर बारामतीला भिगवण रोडवर नोव्हेंबर महिन्यातील शिवरात्री व अमावस्येला मांडलेला अंधश्रद्धेचा बाजार, VSRचा म्होरक्या VK सिंग व कॅप्टन खराचा संपर्क न उलगडलेला ब्लॅक बॉक्स व न दिसणारा डिझाईन बॉक्स, या सर्व गोष्टी मागील 6 महिन्यात महाराष्ट्रात पडणाऱ्या घटना व कॅप्टन खराच्या अघोरी पूजेशी असलेले संबंध, यातून एकच मागणी पुढे आली पाहिजे। कॅप्टन खराची नार्को टेस्ट करून आश्रमात रक्ताचे अभिषेक कुणी केले हे सत्य समोर आलेच पाहिजे, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे। दरम्यान ज्या कंपनीच्या विमानातून अजित पवार प्रवास करत होते त्या VSR एव्हिएशनचा मालक VK सिंग आणि अशोक खरात यांचे जवळचे संबंध असल्याचे फोटो समोर आले आहेत। तसेच अजित पवारांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स आणि डिझाईन बॉक्समधील माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे। याचा खराच्या अघोरी पूजेशी या अपघाताचा काय संबंध आहे याची चौकशी व्हावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने केली जात आहे। या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सरकारने विशेष तपास पथक नेमले आहे। अशोक खरा सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्या व्हिडिओची तपासणी सुरू आहे। या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे। राज्याच्या राजकारणातील काही बड्या नावांचे या अघोरी पूजेशी संबंध असण्याची शक्यता वर्तवली जात आहे।